विष्णू सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 82 पूर्ण झाले आणि 650 नामांचं विवेचनही झालंय आपलं. आता श्लोक 83 पासून बघूया. कामदेवः कामपालः कामी कान्तकृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः. या श्लोकातलं पहिलं नाम आणि तसं क्रमाप्रमाणे 651 नाम बघतोय. कामदेवः. ओम कामदेवाय नमः. धर्माधिपुरुषार्थचतुष्टयं वाञ्छद्भिः काम्यत इति कामः सह च असौ देवः च इति कामदेवः. आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की धर्मादी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष इत्यादी धर्मादी 4 पुरुषार्थांची पुरुषार्थ चतुष्टय म्हटलेलं आहे. धर्मादी पुरुषार्थ चतुष्टयाची इच्छा करणाऱ्यांकडून ज्याची कामना केल्या जाते आणि त्या कामनेचा जो देव म्हणून त्याचे एक नाम कामदेव. परमात्म्याचं नाव सांगितलंय. जो अनन्य भक्त आहे त्याचं मन भगवंताच्या दिव्य रूप गुणांशी तन्मय होणं आवश्यक असतं. त्याशिवाय परमात्मा प्राप्ती नाही, परमात्मा दर्शन नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या प्रेममय मनोहारी प्रभावानेच त्याची खरी पूजा होत असते. ज्याला आपले 4ही पुरुषार्थ उत्तम तऱ्हेने साध्य करायचे आहेत त्याला भगवंतावर प्रेम करावेसे वाटतेच, पण तो प्रेम भावनेने त्याची पूजाही करतो. या संज्ञेचा आणखी एक अर्थ होतो, तो आहे प्रद्युम्न. कामदेव म्हणजे प्रद्युम्न. कामदेवाचा जो अवतार तो म्हणजे प्रद्युम्न. जीवाच्या हृदयात अनेक ज्ञात अज्ञात बऱ्या वाईट स्थूल सूक्ष्म वासना वास करीत असतात. किंबहुना या वासनांचेच ते बनलेले आहे. कोश कीटक आपल्या उदरातून तंतू काढून त्याचा कोश बनवतो. कोश कीटक जो असतो तो, आणि त्यामध्ये तो स्वतःला सुरक्षित समजतो. त्याप्रमाणेच जीवही नाना वासनांच्या कोशात आपल्याला संस्कृत करून तिथे ठेवून जणू काही सुरक्षित ठेवून कोशा वाचून जणू तो जगूच शकत नाही असे त्याचं एक भाव असतो. आणि कुठल्या ना कुठल्या वासनेचं वसन त्याला हवे असतं. तो नग्न दिगंबर राहू शकत नाही. या अर्थाने या सर्व वासनांचं वर्गीकरण धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्वर्गात प्राचीन विचारकांनी केलेले आहे. आधुनिक विचारक काही वेगळे करतील. वर्गीकरण कसेही केले तरी तात्पर्यात फरक नाही. वासनामय कोश आहेच आहे. प्राचीनांनी सुद्धा कमालच केली आहे. निर्वासन होण्याच्या आकांक्षेलाही त्यांनी वासनाच म्हटलेलं आहे. तिलाही त्यांनी पुरुषार्थ, परमपुरुषार्थ असं भव्य नाव दिलेले आहे. इतकंच. हे जे वासनेचे आकाशवत सर्व व्यापकत्व म्हणजेच तो कामदेव होय. काम हा मूलतः आत्मभिन्न पण छायावत म्हणजे जणू काही सावलीप्रमाणे आत्मज आणि आत्मानुगत भार आहे. ऋग्वेदाच्या नासदीय सूक्ताचा एक भाग आहे. त्यात असं वर्णन केलं जात आहे की कामस्तदग्रे समवर्तताधिः मनसो रेतः प्रथमं यदासीत. अशा शब्दात वर्णन वेदांतामध्ये केलेलं आहे. नासदीय सूक्त जे आहे त्यामध्ये की जे सृष्टीच्या पहिलेची अवस्था आणि ब्रह्मांड उत्पत्तीच्या रहस्यावर विचार करते. सत्ता नाही, असत्ता नाही, फक्त अव्यक्त शक्ती जी होती ती तो आहे. काम म्हणजे सृष्टीच्या आरंभी ईश्वराच्या आत सुद्धा एक महान इच्छा किंवा संकल्प उत्पन्न झाला. ही सृष्टीच्या रचनेचं जे आहे ते पहिलं बीज, ज्याला वीर्य म्हणता येईल किंवा प्रेरणा, ही आहे. विश्वसृष्टी करणारा जो पहिला देव निर्माण झाला तो हा प्रजापती कामदेव होय. हा कामदेव आत्मदेवाचा आत्मज आहे. त्यामुळेच दूर झाला म्हणजे जीवाशिवाचे लग्न होते. याला ओळखायचं कसं तर ओळख होणे म्हणजेच कचाट्यातून सुटणे, सुटका होणे. त्याला ओळखताच तो चोरासारखा पलायन करतो. हे भगवान बुद्धांनी ओळखून त्यांना साक्षात्कार जेव्हा झाला तेव्हा ते म्हणाले
की अनेक जन्म संसार आलो धावत सारखा, गृहकारक शोधित दुःख हे जन्म जन्मणे, देखिला गेहकारा तू करिशीन पुन्हा घर, भंगले सगळे वासे तुझे आढेनी मोडिले, निर्वाणगत चित्ताने तृष्णांचा क्षय गाठिला. म्हणजे जीवाच्या कारागार निर्मिणाऱ्या या माराला ओळखले की तो मरतो. त्याचे कारागार जमीनदोस्त होतात आणि जीव निजधामास जातो. अशा या माराला देव का म्हटलंय? म्हणजेच कामदेव जे म्हटलेलं आहे ते म्हणजे अशा या वासनेला देव असं म्हटलेलं आहे. आत्मा वै पुत्र नामासी हे वैदिक सूत्र आहे. पुत्र आपल्या पित्याचाच आत्मा आहे हा याचा अर्थ आहे. म्हणून तिथे आत्मज म्हटलेलं आहे. म्हणजे हा काम आत्मभिन्न पण छायावत आत्मज जे म्हटलंय ते यासाठी. आत्मा वै पुत्र नामासी, पुत्र आपल्या पित्याचाच आत्मा आहे हा या अर्थ इथे घेतलेला आहे. म्हणजेच पित्याचेच स्वरूप आहे तो. हे सूत्र पिता आणि पुत्राच्या मधील एक खोल आध्यात्मिक आणि वास्तविक संबंध दाखवतो. पुत्र पित्याचा अंश आहे. पुत्र पित्याची चेतना आणि स्वरूप विस्तारही आहे. म्हणून तो कामदेव, आत्मदेवाचा आत्मज या अर्थाने तो म्हटलाय कामदेव. श्लोक 83 652 नाम बघतो आपण. कामपालहा. ओम कामपालाय नमः. कामिनां कामान पालयती इति कामपालहा. कामींच्या म्हणजेच कामना करणाऱ्यांच्या कामनांचं रक्षण करणारा, कामना पूर्ण करणारा, म्हणून त्याचं एक नाम कामपाल असं म्हणायचे. काम हा आत्मज भाव आहे हे मागच्या नामात बघितलं आपण. त्यामुळेच परमात्मा उघडच कामपाल झाला. कारण काम हा इष्ट असो वा अनिष्ट असो तो कोणालाही टळत नाही. कारण काम हा प्रकृतीगत आहे. त्याचे स्वरूप शुद्ध आणि शुद्धतर करीत जाणं एवढंच माणसाला करणं शक्य आहे. बाकी काम हा प्रकृतीगत आहेच पण त्याला अजिबात नाहीसं करणं शक्य नाही. कारण सर्वांचा प्रभव म्हणजे जेथून उत्पन्न होतो ते आत्मा आहे आणि तो तर नित्य आहे. त्यामुळे आत्यंतिक नाश कोणत्याच वस्तूचा संभवत नाही. तो काम वा अन्य कोणत्याही भाव शुद्ध सूक्ष्म आणि व्यापक होत होत अखेर आत्मरूप होऊन जातो. कामना असतात पण कामना हळूहळू सात्विक शुद्ध करत जाणं, कमी कमी करत जाणं आणि नंतर शुद्ध वासना जेव्हा असतात तेव्हा मग त्या हळूहळू व्यापक होत जातात आणि मग अखेर ते सगळं आत्मरूप होऊन जातं. हे त्यातून सांगायचंय. आत्म्याचे जे हे सर्वाश्रयत्व आहे तेच त्याचं पालकत्व आहे आणि या अर्थाने कामपाल त्याला म्हटलेलं आहे. कामापासूनच ही सर्व सृष्टी होत असल्यामुळे त्या प्रजापती कामाचा आश्रय कोण आहे? तर तो परमात्मा. या सर्व सृष्टीचा आश्रय आधार तोच परमात्मा आहे. म्हणून तो विशेषतः परमात्माच कामपाल आहे. कामपाल म्हटल्यानंतर कामसृष्ट विश्वाचाही तो पालक आहे. नव्याने सांगण्याची गरज उरतच नाही. याही अभिप्रायाने तो कामपाल म्हटला आहे. या ठिकाणी काम शब्द जो आलाय तो मूल सूक्ष्मतम अर्थाचा आहे. जसं मदन व मैथुन इच्छा या अतिस्थूल आणि ग्राम्य अर्थाचा तो नाही. भगवान विष्णू परमात्म्याची पालनी कला म्हणून तो पाळणारा, कामाचे रक्षण करणारा, अनन्य भक्तांच्या कामनांचे, चांगल्या सात्विक कामनांचे पालन करणारा तो आहे. अशा कामनांचं रक्षण करणाराही याही अर्थाने हा इथे कामपाल शब्द आलेला आहे. म्हणजेच भक्त अत्यंत प्रामाणिक श्रद्धेने त्याच्यावरील अनन्य प्रेमाने त्याला शरण जातात. त्याच्या अंतःकरणातील खोल इच्छा भगवंताकडून मग पूर्ण केल्या जातात. कारण कधी इतक्या बारीक कधी इच्छा असतात पण अनन्य भक्त जो असतो त्याच्या इच्छा सहजतेने भगवंत पूर्ण करून देतात. ही जी संकल्पना आहे आणखी वेगळ्या विवेचनाद्वारा सुद्धा ती वापरलेली आहे. शिवाय कामपाल हे बलरामाकरता सुद्धा नाम वापरलं जातं. कारण बलराम हा काय होता? हलायुध, नांगरधारी ज्याला म्हणता येईल तो. आणि
नांगरधारी असल्याने कामनांची पूर्ती करणाराही म्हणून तो कामपालच आहे बलराम, म्हणूनही या अर्थाने वापरलं जातं. तसेच जो प्रेमीजनांचे भक्तांचे पालन करतो तो कामपाल असाही या नामाचा अर्थ घेतलेला आहे. परमात्म्याचं म्हणून एक नाम कामदेव जसं आहे तसं कामपालही आहे, म्हणजे कामनांचं रक्षण करणारा, कामी लोकांच्या कामनांचं रक्षण करणारा. पण त्या कामना कशा हव्या तर शुद्ध सात्विक आणि हळू अति शुद्ध सात्विक सुद्धा व्हायला हव्या या अर्थाने. मग त्यांचं तो रक्षण करतो. पाल म्हणजे पालन करणारा, रक्षण करणारा. श्लोक 83. 653 नाम बघतोय आपण. कामी. ओम कामिने नमः. पूर्ण काम स्वभावत्वात कामी, म्हणजे पूर्ण कामना पूर्ण झालेला किंवा कामना करणारा दोन्ही अर्थाने म्हटलंय कामी, म्हणून त्याचं एक नाम इथे कामी असं सांगितलेलं आहे. म्हणजे कामना जो पूर्ण करतो म्हणून कामी, आणि कामना करणारा सृष्टी उत्पन्न करत असताना किंवा का कुठल्याही वेगळ्या अर्थाने असेल तेव्हा तो कामना करणारा म्हणून तो कामी, म्हणून परमात्म्याचं एक नाम कामी सांगितलेलं आहे. अपूर्णतेचे व्यक्त स्वरूप म्हणजेच इच्छा होणे. अशा प्रकारे स्वतःमध्ये अपूर्णता वाटणे हे काय आहे? आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे. हे सत्याचे अज्ञान अनेक विपरीत तऱ्हेचे ज्ञानही निर्माण करते. परंतु श्री नारायण हाच आत्मा आहे आणि तोच सत्य आहे. त्याच्यामुळेच कुठलीही अपूर्णता, इच्छा तृप्त करण्याची वासना राहूच शकत नाही, म्हणून तो पूर्ण काम आहे. काही टीकाकार या संज्ञेचा बरोबर विरुद्ध अर्थ लावतात, कारण संस्कृत भाषेमध्ये याचा अर्थ ज्याला कामना आहे, इच्छा आहे असा तो कामी असा केला जातो. त्या दृष्टीने पाहता श्री विष्णू परब्रह्मस्वरूप असूनही त्याने विविधतेने भरलेल्या विश्वाची उत्पत्ती करण्याची कामना केली, म्हणून तो कामी असं म्हणता येईल. उपनिषदे उद्घोष करतात की सह अकामयत, त्याने इच्छा केली. असंख्य नामरूपात्मक वस्तू जाताने संपन्न विश्व सृजन करण्याची इच्छा ही त्या परब्रह्माचीच आहे, आणि परब्रह्माची व्यक्त झालेली ही भासमान मायेची क्रीडा होय. परमात्मा कामाचे बीजही आहे. कामप्रेरणाही तोच देतो आणि कामभोग संपन्नही तोच आहे. हे विश्व म्हणजे भोगजात आहे, ते जीव मात्राच्या रूपाने. हे विश्व कसं आहे? भोग्यजात ज्याला म्हणता येईल, भोग्यजात आहे आणि ते जीव मात्राच्या रूपाने परमात्मा भोगून राहिलेला आहे, म्हणून तो कामी. अशाही अर्थाने त्याचं एक नाम कामी होय. श्लोक 83. 654 नाम बघतो आपण. कांतः. ओम कांताय नमः. अभिरूपतमं देहं वहन कांतः, म्हणजे सुंदर शरीर धारण करणारा, सुस्वरूप किंवा प्रियकर किंवा अंत म्हणजेच ब्रह्मदेव, प्रलयकाळी त्याचाही अंत करणारा. कचा अर्थ होतो नुसतं जर घेतलं तर ब्रह्मदेव, आणि अंत म्हणजे त्याचा अंत करणारा. प्रलयकाळी ब्रह्मदेवाचा सुद्धा अंत करणारा हा भगवान विष्णू. भगवंत अवतारामध्ये त्याचे रूप अत्यंत सुंदर मनोवेधक असलेला असा हा श्री विष्णू. जसे शम पासून शांत तसे कम पासून कांत असं पद आलंय. कांत म्हणजे कमनीय, सुंदर, प्रिय. परमात्मा हा नितांत कांत आहे, परम सुंदर आहे. स्त्रीला पुरुष कांत वाटतो तर पुरुषाला स्त्री कांता वाटते. वस्तुतः कांतत्व ना स्त्री ना पुरुष असं ते आत्मरूप आहे आणि त्यालाच इथे कांत म्हटलेलं आहे. पण ही प्रतीती अज्ञ जीवाला होत नाही. त्याला वाटतं ते जे स्त्री रूप आहे किंवा पुरुष रूप आहे तेच कांत होय. आत्मरूपाशी त्याचं काही त्याला घेणं देणं नसतं किंवा त्याचा विचारही तो करत नाही. पण त्याची कांती रोग, जरा, मरण यांच्या योगे क्षणोक्षणी क्षीण आणि नष्ट होत असते. पण त्यामुळे कांताविषयीची प्रीती क्षीण त्याची होत नाही, उलट वाढते. म्हणजे स्त्रीला पुरुषाबद्दलची किंवा पुरुषाला स्त्रीबद्दलची तेच त्यांना कांत वाटतात.
कितीही क्षणोक्षणी हा जीव रोग जरा मरण यांच्या योगे क्षीण होत असेल, नष्ट होत असेल, तरी सुद्धा कांताविषयीची प्रीती त्यांची क्षीण होत नाही, उलट वाढते आणि मरणाला पुरून उरते. खरं तर अजर अमर प्रीती ही देहाहून भिन्न आहे, हे उघड आहे. जाणून किंवा नेणून जीव त्यावरच प्रेम करीत असतो. म्हणून तो उपनिषदाचा ऋषी म्हणतो की नवई अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मा नस्तु कामाय पतिः प्रियो भवति. नवई अरे जायायाः कामाय जाया प्रिया भवति, आत्मा नस्तु कामाय जाया प्रिया भवति. म्हणजेच काय तर हे सगळं केवळ स्वार्थासाठी असतं, बाकी त्यावर तशी प्रीती नसते. पण परमसुंदर परमप्रेमास्पद या विश्वात जर काही असेल तर ते फक्त परमात्म तत्व होय. कारण ते कधीच दगा देत नाही, त्याची कांती कधीच काळवंडत नाही. स्त्री पुरुषांची कांती अत्यंत दगाबाज आहे. ती व्याधी जरा मरण यांनी सदैव ग्रासलेलीच आहे. देहा इतकी बेभरोशाचे दुसरे कोणते काय आहे? त्याच्या इतके दुःख दोषास्पद तरी दुसरं काय आहे देहा इतकं? म्हणून केवळ आणि केवळ परमात्माच हा कांत म्हणावायचा, परमसुंदर म्हणावायचा. आणि कुठल्याही निरपेक्ष भावनेने तो आपल्या भक्तांवर प्रेम करतो आणि भक्तही त्याच्यावर निरपेक्ष भावनेने प्रेम करतात. अशा भक्तालाच तो उत्तम चांगलं असं देत असतो. भगवंत कसे आहेत? हे अत्यंत सुंदर अविरूपतमं देहं वहन कांतः, जे म्हटलंय ते असंच की मनोवेधक देह असणारा, सुंदर देह असणारा कोण? तर तो परमात्माच होय, म्हणजे भगवान नारायण श्री विष्णूच होय. श्लोक 83 655 नाम बघतो आपण. कृतागमः. ओम कृतागमाय नमः. कृत आगमः श्रुती स्मृत्यादि लक्षणो येन सह कृतागमः. श्रुती आणि स्मृती याला आगम म्हणतात. कृत आणि आगम हे दोन पद या नामामध्ये आले आहेत. कृतागमामध्ये कृतचा अर्थ आहे केलेले आणि आगम म्हणजे शास्त्र, वेद, स्मृती, दर्शने इत्यादी जी त्याने रचलेली आहेत, केलेली आहेत, अशा अर्थाने रचलेली आहेत. वेदाः शास्त्राणे विज्ञानमेतत् सर्वं जनार्दनात्. विष्णू सहस्रनामामध्येच 139 नामामध्ये हे सगळं आलंय की वेद, शास्त्र आणि विज्ञान हे सगळे श्री जनार्दनापासूनच प्रगट झाले आहेत, उत्पन्न झाले आहेत, निर्माण झाले आहेत. म्हणजेच श्रुती स्मृती ज्याला आगम म्हटलंय ते सगळं भगवंताच्या पासूनच आलेलं आहे, त्यानेच निर्माण केलेले आहे. अशी ही विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये ही सगळी श्लोक आलेला आहे. हा वेदा शास्त्राने विज्ञानम एतत् सर्वै जनार्दनात्. काही विवेचक या नामाचा मागील कांत नामाबरोबर अर्थ लावतात. कांत म्हणजे ब्रह्मदेवाचाही अंत करणारा हा अर्थ आपण बघितला कांतमध्ये. आणि कृतागम म्हणजे कृतयुगाचा निर्माण करणारा कर्ता, कृतयुगाचा निर्माण करता असाही अर्थ लावतात. आगम हे मानवी भाषेमध्ये प्रगट झालेले असले तरी सुद्धा त्याची मूळ प्रेरणा कशी आहे? दैवी आहे. आणि म्हणून हे ईश्वरी शब्द म्हटले जातात, अपौरुषेय म्हटले जातात. वेदांना अपौरुषेय असंही मानलं जातं. ज्याप्रमाणे मूल होते आईला पण ते बापाच्याच बीजाचे मानले जाते, त्याप्रमाणे शास्त्रांची मानवी भाषा ही आईप्रमाणेच होय. आणि विचार बीज दैवी होय. विचार बीज जे आहे ते दैवी होय. आणि म्हणून आगम म्हणजे श्रुती, वेद अपौरुषेय आणि दैवी वा ईश्वरी मानले गेलेले आहेत. सर्व धर्म आणि धर्मग्रंथ ईश्वरी आहेत, पण त्याचबरोबर मानवी भाषेमध्ये आणि मानवी आचारात प्रगट झाल्या कारणाने ते कसे आहेत? निर्दोष राहिले नाहीत. मानवी आचारामुळे किंवा मानवी भाषेमुळे ते निर्दोष राहिले नाहीत. निर्दोष केवळ कोण? तर एक परमात्माच आहे. आणि त्याच्या ठाई असलेलं धर्मज्ञान हे सुद्धा तसंच निर्दोष आहे. त्याचाच तो करता आहे, म्हणून तो कृतागम म्हणायचा. जे निर्दोष आहे, उत्तम आहे,
ते सगळं परमात्म्याने निर्माण केलेलं आहे, म्हणून त्याचं एक नाम कृतागमः. कुराण, बायबल हे सगळे धर्मग्रंथ काही अपौरुषीय नाहीत, ते पुरुषाकृत आहेत. त्यातील निर्मल ज्ञानाचा मूल्यवान धातुभाग शोधूनच घेतला पाहिजे. आपण तामस राजस आहार सोडून जसं सात्विक दूध, फळे खातो, केळे खातो, तेव्हा सुद्धा जसं साल काढून टाकतो आणि गर तेवढा खातो, खाल्ल्यावरही आपले आतडे त्यातील सार भाग घेते आणि असार जे आहे ते टाकून देतं. अशी ही सारग्रही किंवा सारग्राही ज्याला म्हणता येईल विश्लेषण क्रिया जी आहे ती निरंतर करीत राहतो. आणि जो ते करतो सगळं त्याला कृतागम म्हणजे परिष्कृतागम म्हणावायचा. चिन्मात्र मूर्ती परमात्मा सहजच परिष्कृतागम आहे. मानवाला परिश्रमपूर्वक तसं व्हावयाचे आहे. तो सतत ज्ञानाची चाळणी करीत राहिल्यास मग यथाकाळी त्याला सुद्धा निखळ ज्ञान लाभेल आणि तो सुद्धा कृतागम होईल. म्हणजेच ज्या सगळ्यातून सार काय आहे तेवढं घ्यायचं आणि असार टाकून द्यायचं, ही जी सारग्राही वृत्ती आहे ही जर मानवाने आपल्यामध्ये अंगीकारली तर त्याला खरोखरच निर्दोष निखळ असंच ज्ञान लाभेल. आणि परमात्म्याला मात्र हा कृतागम म्हटलाय ते यासाठीच म्हटलंय की श्रुती स्मृती इत्यादी सगळे वेद स्मृती दर्शन इत्यादी जे सगळे ग्रंथ आहेत किंवा ज्याची या सगळ्याची रचना कोणी केलेली आहे तर परमात्म्याने केलेली आहे. आगम कृत आगम म्हणून त्याला म्हटलेलं आहे कृतागमः अशा अर्थाने. श्लोक 83 656 बघते आपण. अनिर्देश्य वपुः. ओम अनिर्देश्य वपवे नमः. इदं तदीदृशं वेत्ति निर्दष्टुं यत्र शक्यते गुणादि अतीतत्वात् तदेव रूपमस्येति अनिर्देश्य वपुः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की गुणादीच्या अतीत असल्यामुळे, त्रिगुणांच्याही अतीत असल्यामुळे भगवंताचं रूप कसं आहे, हे आहे असं किंवा ते आहे तसे अशा प्रकारे निर्दिष्ट केल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून तो काय म्हटलाय अनिर्देश्य वपुः. ज्याचा आकार किंवा अस्तित्व वर्णन करून सांगता येत नाही. अनिर्देश्याचा निर्देश म्हणजे दाखवता येण्यासारखं आणि अनिर्देश म्हणजे दाखवता न येण्यासारखं असा. ज्याची व्याख्या करता येत नाही असा. ज्याची व्याख्या करता येत नाही असा म्हटलंय कारण तो शुद्ध परमात्म स्वरूप असल्याने तीनही गुणांचे मूल कारण तोच आहे. पंचमहाभूतांच्याही पलीकडे तोच. मनुष्याच्या शरीर मन बुद्धीमधून तोच प्रकाशित करत असतो. सगळं शरीर मन आणि बुद्धीला तोच प्रकाशित करत असल्याने त्याचं वर्णन अगर व्याख्या मनबुद्धीच्या साह्यानेही करता येणार नाही. निर्देश म्हणजे तेच दाखवता येत नाही आणि लागलाय म्हणून नकारार्थी आहे, दाखवता न येण्यासारखा. वपुचा अर्थ शरीर किंवा मूर्ती ज्याची अनिर्देश्य आहे. कधी कुणाला हा परमात्मा म्हणून दाखवता आलेला नाही. तत्त्वम असे या महावाक्यामध्ये छांदोग्य उपनिषदातील हे वाक्य आहे की तो तूच आहेस. तत्त्वम असे म्हणजे तो तूच आहेस. प्रत्येक व्यक्तीची आत्मा परमसत्य ब्रह्मांडीय चेतना ब्रह्माहून भिन्न नाही. उलट त्याचाच एक अंश हा आहे. 4 महावाक्यातील हे एक वाक्य आहे. त्यात गहन अर्थ भरलेला आहे की तत्वमसी या वाक्यामध्ये जीव ही वस्तुतः तेच आहे हे अभिज्ञान करून दिलं आहे. आता काही महापुरुष संत म्हणतात की आम्ही देव पाहिला, नामदेवापाशी देव दूध पितो. हे कसे? हे वाच्यार्थाने सत्य नव्हे. त्याचा आशय इतकाच आहे की त्यांना परमात्म्याची अपरोक्ष अनुभूती झाली. अतींद्रिय आणि स्वसंवेद्य अशा आत्मतत्वाचा साक्षात्कार झाला. या वेगळे जे काही अज्ञजन्य रोचनार्थ सांगितले जातं म्हणजे गोष्टी रंगवून सांगितल्या जातात आणि नसत्या चमत्कारांनी पुराणाधिक वाङ्मय भरून वाहत राहत, ते हे सारं भ्रामक आहे. हेच अनिर्देश्य वपू हे पद सांगताय. अपरोक्षानुभूती येणं एवढंच फक्त तिथे आहे. बाकी सगळं एक
चमत्कार म्हणून किंवा काहीतरी बिंबवण्यासाठी, एखाद्या संस्कार बिंबवण्यासाठी, भगवंताबद्दलची श्रद्धा दृढ होण्यासाठी अशा प्रकारच्या कथा पुराणांमध्ये येतात. गीतेत हे स्पष्ट केलेलं आहे की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया परम भावम जानन्तो ममाव्ययम अनुत्तमम. अव्यक्त स्वरूप परमात्म्याला व्यक्त मानणे, जो जन्मतो आणि लीला करतो म्हणणे, हे कसं आहे? अबुद्धीचे आहे, मूर्खपणाचे आहे. उपासनेसाठी त्या अव्यक्ताचे आम्ही ध्यान कल्पितो, त्याचे आवाहन करतो आणि विसर्जनही करतो. पण तसं करताना आम्ही हे विसरून चालणार नाही की तो परमात्मा कसा आहे? अनिर्देश्य आहे. आणि अनिर्देश्य वपू जे म्हटलंय ते वपू म्हणजे शरीर किंवा मूर्ती या अर्थाने वापरलंय, ज्याला कोणीही दाखवू शकत नाही की तो हाच किंवा तो तोच आहे. याचा आकार किंवा अस्तित्व वर्णन करून सांगता येत नाही. श्लोक 83. 657 नाम भक्त पण विष्णू हो. ओम विष्णवे नमः. रोदसी व्याप्य कांतिरभ्याधिका सितास्येति विष्णू हो. असं भाष्य केले आदि शंकराचार्यांनी की ज्याच्या कांतीने सर्व पृथ्वी आणि आकाश व्यापून टाकले आहे असा. व्याप्य म्हटलंय ना, तर ज्याच्या कांतीने सर्व पृथ्वी आणि आकाश व्यापून टाकले आहे असा तो विष्णू. महाभारतात प्रत्यक्ष भगवानच सांगतात आहे की हे पार्थ, माझी ही प्रचूर कांती पृथ्वी आणि आकाशाला व्याप्त करून पुन्हा स्थित आहे. किंवा आणखीन एक दुसरा अर्थ केलेला आहे, क्रमणाद्वाप्यहम पार्थ विष्णुरित्यभिसंधिताः. म्हणजे सर्वत्र क्रमण म्हणजे गमन करण्यामुळे मी विष्णू म्हणून म्हटला जातो. इथे महाभारते, महाभारतातल्या शांती पर्वातील हे वचन आहे. जो सर्व विश्वाला व्यापतो तो विष्णू. विश्वरूप दर्शन होताच अर्जुन सुद्धा वर्णन करतोय की द्यावा पृथिव्योरिदमंतरम व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः. 11वा अध्याय 20वा श्लोक. संपूर्ण अंतरिक्ष पृथ्वी, द्यावाचा अर्थ अंतरिक्ष, पृथ्वी आणि त्यामधील अंतर तुझ्यामुळेच व्याप्त आहे. तुझ्यामुळेच सगळ्या दिशा, त्वया एकेन दिशश्च सर्वाः म्हणजे तुझ्यामुळे सर्व दिशा व्यापून गेलेल्या आहेत असं तो वर्णन करताय. त्या सर्वव्यापी अवर्णनीय नारायणाच्या भव्य स्वरूपाचा अनुभव अर्जुन वर्णन करीत होता. गीतेच्या विश्वरूप दर्शनमध्ये आपण हा श्लोक बघितलेला पण आहे. पुन्हा विश्वम वेवेष्टि व्यापनोती इति विष्णू असंही भाष्य केलं जातं. विष्णू हे नाम सर्व रोगांचं औषध आहे. व्याधीनाशन विष्णू असंही म्हटलं जातं. त्याच्या वेगाचे, सामर्थ्याचे आणि व्याप्तीचे वर्णन ईशोपनिषद असं करतं की ते एकलेन हालेची मनाहूनही वेगवान न पवे इंद्रियांनी तो तेणे पूर्वीच गाठिली. उगेची धावत्या गात्रा टाकी मागे बसून ते त्याच्या बळेची प्राणाचे सारे चलन चालले. ते चळे न चळे तेची ते समीप नि दूर ते भरुनी सर्वते राहे राहे वेष्टुनी सर्वते. म्हणून विश्वम वेवेष्टि व्यापनोती असं जे म्हटलंय ते या अर्थाने हे. त्याच्या वेगाहून अधिक वेग किंवा सामर्थ्याहून अधिक सामर्थ्य दुसऱ्या कशाचेही संभवत नाही. इंद्रिये, प्राण आणि मत यांना क्रिया करावी लागते, पण इंद्रिये, प्राण आणि मन यांना क्रिया करावी लागते, पण ते चिद्रूप विष्णू तत्व अक्रिय आहे. काही न करताच ते सर्वत्र नि सर्व काही आहे. त्यामुळेच त्याची बरोबरी दुसरे काहीही करू शकणे संभवनीय नाही. त्यामुळेच म्हणतात ना, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम तीर्थम जठरे धार्याम्यहम. तीर्थ घेताना हा श्लोक म्हटला जातो. अकाल मृत्यू हरण करणारा, सर्व व्याधींचा विनाश करणारं असं हे विष्णू पादोदकम तीर्थम जठरे धारयामी अहम, मी प्राशन करतो आहे. ज्याने हे आत्मतत्वामृत घेतले त्याला देह आणि देहानुगत आधी व्याधी उपाधी
कसे बांधणार? प्रकाशाला अंधार भिववू शकत नाही. अमृत प्यालेला पुरुष जसा मरणाला भीत नाही, तसा आत्मज्ञान झालेला पुरुष देहाच्या योगाला किंवा वियोगाला भीत नाही, कारण तो सर्व स्थितीमध्ये तुल्यार्थदर्शी असतो. हे सर्वत्र दर्शनच काय आहे? वैष्णव धर्म होय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल, हाच वैष्णव धर्म आहे. तुकाराम महाराजांचा हा अभंग प्रसिद्ध आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. संत सगळे माणुसकी धर्म शिकवणारे आहेत. म्हणजे संपूर्ण विश्व हे विष्णूचे स्वरूप आहे. म्हणजे विष्णुमय जग म्हटलंय म्हणजेच देव सर्वत्र आहे. त्यामुळे माणसात कोणताही भेद करणे योग्य नव्हे. वैष्णव धर्माचा खरा अर्थ हाच आहे की सर्व जीव एकाच ईश्वराचे अंश आहे. म्हणून म्हटलेलं आहे पुढे, भेदाभेद भ्रम अमंगळ. जात, धर्म, लिंग, प्रांत, भाषा इत्यादींवर आधारित सर्व प्रकारचे भेदभाव हे अपवित्र आहे आणि अशुभ आहे. पण हे सगळ्यांना पटत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी हा भेदाभेद मानून सर्वत्र अमंगल, अशुभ असेच विचार असतात. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. ईश्वराची खरी भक्ती म्हणजे कोणाही जीवाचा मत्सर न करणे, हेच ईश्वराच्या पूजनाचे खरे रहस्य आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव. संत तुकाराम महाराजांच्या मते सर्व सजीव एका शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसारखे आहेत. त्यामुळे कोणाही एका अवयवाच्या दुःखाने संपूर्ण शरीर प्रभावित होते, हे त्यांना सांगितलंय. हा आहे तो वैष्णव धर्म. हा 4 चरणांचा सुंदर असा अभंग म्हणजे समाज सुधारक म्हणून उपदेश करतानाचा हा अभंग आहे. खरोखर चिंतन करण्यासारखं आहे. भेदाभेद, स्पृश्य अस्पृश्य ही समाजाला लागलेली कीड आहे. हे संतांनी तेव्हाच ओळखले होते आणि म्हणून वैष्णव धर्माला वेगळा जसा मुलामास देऊन त्यांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. या संप्रदायामध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी कोणाचा अधिकार हिरावून घेत नाही. सकरांसी येथे आहे अधिकार आणि नम्रता तर इतकी आहे की एकमेका लोटांगणी जाती. माऊली माऊली म्हणत प्रत्येकाच्या पाया एकमेकांच्या पडतातच. असा हा वैष्णव धर्म निर्माण करून संतांनी समाजावर खरं तर खूप खूप मोठे उपकार केले आहेत. त्याच वैष्णव धर्माचे मूळ, नीती, परंपरा, पद्धती तुकाराम महाराज या अभंगातून स्पष्ट करतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ज्यांना अवघ जगच विष्णुमय आहे, त्या चराचरात तो भगवान ज्यांना दिसतो असे हे वैष्णवजन. चराचरात जो देव आहे तो तुमच्या आमच्यात असेलच ना. तो संतांनी पाहिला म्हणून एकमेकांच्या पाया पडण्याची पद्धत सुरू झाली. मग तुमच्यातही तोच राम आहे जो माझ्यात आहे. मग तुझ्या माझ्यात फरक तो का? म्हणजे भेदाभेद राहायला नको. सर्वांठाई तोच राम. मग सगळं मंगळच व्हायला पाहिजे. मग अमंगल काहीच नाही. वैष्णवांचा धर्म सांगणारा नामदेव महाराजांचा सुद्धा एक सुंदर अभंग आहे की वैष्णवाघरी सर्व काळ सदा झणझणती टाळ. सदा विठ्ठल भजन करणारे, ज्यांचे चित्त सदा विठुरायाचे पायी असते, असे असताना त्यांना कमी तरी काय? तुझे पायी सर्व सुख असं म्हणणारे हे संत. परंतु आपण मात्र सतत एकमेकांचा मत्सर करत असतो. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. परम सर्वेश्वर पूजनाचे हे ध्यानात असायला हवे. भगवंत हा जो आहे विष्णू म्हणजे ज्यांनी सर्व विश्वाला व्यापून टाकलेला आहे तो विष्णू असा त्याचा अर्थ आहे. खरं तर सर्व भूतस्थिते यो मां भजत एकत्वमासितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. गीतेत भगवंताने हे सांगितले की जो एकत्वाने स्थित असणाऱ्या समस्त भूतमात्रांमध्ये स्थित असणाऱ्या मज परमात्म्याचं भजन करतो तो खऱ्या अर्थाने योगी होय. सगळ्या प्रकारचं वर्तन करून माझ्यातच तो राहतो. अशा अर्थाने से योगी मयि वर्तते, तो माझ्यातच राहतो हे सांगितलंय भगवंताने. आणि बहुनय जन्मना म्हणते ज्ञानवामान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः.
अनेक जन्मांच्या नंतर अंतिम जन्मात कदाचित एखाद्या ज्ञानवान पुरुषच हे जाणू शकतो की सगळं काही वासुदेवच आहे, तोच विष्णू सर्वत्र व्यापून आहे आणि म्हणून त्याचंच भजन, चिंतन, पूजन करायला हवं. श्लोक 83, 658 नाम बघतो आपण. वीरहा. ओम वीराय नमः. वीर पराक्रमी, सामर्थ्यवान असा याचा अर्थ आहे. वी या धातूचे अनेक अर्थ होतात. तसं वी म्हणजे जन्म देणे, चमकणे, असणे, विलीन होणे किंवा करणे, विलीन करणे, गतिमान इत्यादी अर्थ होतात. ज्याच्यात सर्व शक्ती आहेत तो सामर्थ्यवान विष्णू वीर होय, हा शब्दशः अर्थ झाला. वीर हे नाम विष्णू सहस्रनामामध्ये अनेकदा आले आहे. विकार हेतौ सती विक्रियन्ते येषां चेतांसी त एव धीराहा. म्हणजे विकारांमुळे कधीही ज्याचं मन विचलित होत नाही. म्हणजे प्रलोभनं जर आली असतील तर किंवा काम, क्रोध, लोभ इत्यादींमुळे सुद्धा जो कधीही वेळ पडली तरी, प्रसंग आला तरी सुद्धा विचलित होत नाही, तो धैर्यशील, धीर, वीर व्यक्ती होय. आपल्या मनाला प्रलोभन आधी स्थिती किंवा संकट समय आलं तर शांत, स्थिर ठेवू शकतो तो. ज्यांच्या बुद्धीत ज्ञान प्रकाशित झाले आहे त्याचा प्रकाश इंद्रियांद्वारा आचरणात फाकत आहे, त्याला धीर असं म्हटलं जातं. म्हणजेच ज्यांना कळतं आणि वळतं दोन्ही ते धीर होत. त्याचप्रमाणे संग्रामात जो मनातून निशंक आणि जीवावर उदार होऊन पराक्रमाची पराकाष्ठा करणारा अनिवर्ती योद्धा तोच वीर होय. म्हणजे ज्याच्या अंतरात निर्भयता असून, म्हणजे धीर असणं, अंतरात निर्भयता असून ती ज्याच्या व्यवहारात प्रकर्षाने प्रगटते तो वीर, पराक्रमी, सामर्थ्यवान. मृत्यू समोर दिसला की मोठ्या मोठ्यांची पाचावर धारण बसते. त्यावेळी ज्याची बुद्धी निष्कंप राहते तो सॉक्रेटिस सारखा पुरुष स्थितप्रज्ञ होय, धीर होय. ही धीरता समाधी घेताना परीक्षिली जाते. तसेच रणांगणातही जीवावर उदार होऊन लढता लढता देह ठेवताना सुद्धा जी परीक्षिली जाते ती वीरता होय. हे दोघेही धीर आणि वीर सूर्यमंडल भेदी म्हणून गौरविले जातात. द्वौ एव पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ परिव्राड योगयुक्तश्च रणेश्चाभिमुखो हतः. रणेचाभिमुखो हतः. ब्राह्मणाने धीर आणि क्षत्रियाने वीर असणं हे परमश्रेयस्कर होय आणि हे समान गौरवास्पद सुद्धा होय. याचे वास्तविक तात्पर्य हे आहे की प्रत्येक आत्यंतिक त्याग हा कसा आहे, समान गौरवास्पद म्हटला गेलाय. वर्णाश्रम धर्माचे हे रहस्य आहे. चारही वर्णाचे लोक जे आपापले कर्तव्य सर्वस्वाचा त्याग करून पार पाडतील ते कसे सर्व मोक्षाचे म्हणजे परमश्रेयाचे समान अधिकारी होतील. स्वकर्तव्य पार पाडताना जो देह म्हणजे जीवित समर्पण मोकळा होतो त्याहून अधिक कोणी काही करू शकत नाही. असे सर्वच असे आहेत सूर्यमंडळ भेदी होत. ही आत्यंतिक स्वधर्मनिष्ठाच मोक्षदायिनी आहे आणि म्हणून म्हटलंय की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. स्वतःचा धर्म आचरताच निधन आलं तरी, मृत्यू आला तरी ते श्रेयस्कर आहे, पण दुसऱ्याचा धर्म आचरणं हे भयावह सुद्धा असू शकतं. श्लोक 83, 659 नाम बघतो आपण. अनंतः. ओम अनंताय नमः. व्यापित्वात् नित्यत्वात् सर्वात्मत्वात् देशतः कालतः वस्तुतश्चापरिच्छिन्नः अनंतः. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म इति श्रुतेः असंही म्हटलंय. सर्वात्मत्वात् देशतः कालतः म्हणजे व्यापी जो आहे किंवा नित्य आहे, सर्वात्मा आहे, पुन्हा देश, काल आणि वस्तू यांनी बांधल्या जाणारा नाहीये. म्हणून तो भगवान अनंत होय. अपरिच्छिन्न म्हटलंय म्हणजे बंधनातीत, अपरिवर्तनीय श्री विष्णू आहे.
गंधर्वाप्सरसः सिद्धाः किन्नरोरगचारणाः नान्तं गुणानां गच्छन्ति तेनानन्तोऽयमव्ययः. त्याच्या सद्गुणांचा पार गंधर्व, अप्सरा, सिद्ध, किन्नर आदींना सुद्धा लागत नाही. अविनाशी अशा भगवंताच्या गुणांचा अंत नाही, त्याला अनंत म्हटलेलं आहे. हे विश्व देश काल द्रव्यात्मक त्रिविध आहे, म्हणून ते कसं आहे, शांत आहे. याहून सर्वथा भिन्न ते अनंत म्हणावायचे. कल्पाच्या अंती पंचमहाभूतात्मक द्रव्य आणि देशकाल सर्व निर्गुण ब्रह्माच्या ठाई विलीन होतात. त्यानंतर निरुपाधी, निराकार, अव्यक्त आणि निर्गुण असे जे अचिंत्य तत्व उरते, म्हणजे शेष राहते तेच अनंत होय. त्या अगुणत्वामुळे कुठलीही सीमा नाही, मर्यादा नाही, नाश नाही. त्यामुळेच तो अनंत होय. कुठलाही द्रव्याणू घेतला म्हणजे त्याच्या पाठीमागे देश आणि काल लागतात. अणू म्हटला म्हणजे त्याला आकार आला. अर्थातच तिथे पूर्व, पश्चिम, दक्षिणोत्तर, अध, ऊर्ध्व आणि अवांतर दिशा आल्याच. अणू म्हटलं की त्याचबरोबर हा विशिष्ट अणू या क्षणी आहे, यापूर्वी तो नव्हता आणि यानंतरही तो नाहीसा होणार, ही भाषा इथेच आपोआपच. म्हणजेच कालतत्व तिथे दाखल झाले. म्हणजे देश काल हे सगळं त्याला लागू होतं. परंतु जिथे द्रव्याणूच नाही तिथे गुण, क्रिया, देश, काल काहीच संभवत नाही. आणि असे निर्गुण तत्वच काय आहे, अनंत पदवीस पात्र आहे. अन्यत सगळं कसं आहे, शांत. शांत म्हणजे ज्याला अंत आहे ते. अनंताची सगुण मूर्ती उपासनेसाठी कल्पिली, तीही कशी आहे, अनंतश्चास्मि नागानाम. आपण गीतेमध्ये विभूती बघताना बघितलं आहे. इथे अनंत नाग म्हटलाय. इथला जो अनंत वापराय, नागांमधील अनंत नाग हा माझीच विभूती आहे असं समज, असं भगवंत विभूती योग सांगताना सांगतात. इथे हा नाग या अर्थाने, म्हणजे याच्या आधारावर विश्व आणि विश्वात्मा पहुडला आहे, विराजमान आहे या शेषावर. हे सत्य कविजन आपल्या आवडीप्रमाणे नाना प्रकारे वर्णतात. एकम सत विप्रा बहुधा वदंती. एकच हे अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. या वेदवचनामध्ये हाच आशय प्रगट झाला आहे की हे अनंत तत्व जड नसून चेतन आहे. म्हणून त्याला न अग म्हणजे नाग म्हटले आहे. नाग शब्दामध्ये काय आहे, न आणि अग म्हणजे नाग असं म्हटलंय. हे स्वप्न, जागृत, सुषुप्त अवस्थांचे नित्य साक्षी आहे, म्हणूनही ते नाग आहे. नागाचे डोळे कसे असतात तर पक्ष्मरहित, अनिमेष असतात. पक्ष्मरहित किंवा अनिमेष म्हणजे काय तर ज्याच्या पापण्या मिटत नाही, अगदी स्थिर दृष्टी असणारा, ज्याचे डोळे नेहमी उघडे असतात, जागरूक असतात, अशा अर्थाने पक्ष्मरहित किंवा अनिमेष म्हटलेलं आहे. नागाची चाहूल लागत नाही, हे तत्वही तसंच आहे. अविज्ञात गती आहे. नाग आपल्या अपत्याला खाऊन टाकतो, तसं हे तत्व विश्वाला गिळून टाकतं. इत्यादी भाव लक्षून अनंताला नाग कल्पिलेले आहे. या कवी कल्पनेत दर्शन आहे. नाग म्हटलं जातं अनंताला. अनंताची कल्पना अनंताची बरोबरी करू शकत नाही, म्हणून त्याला कल्पिताला चतुर्दशी दिलेली आहे. हा जो अनंत नाग सांगितला, आपण अनंत चतुर्दशी साजरी करतो, ही सगळी त्यांनी सांगितली की नागाची म्हणजे शेषाची कविकल्पना आहे अशा अर्थाने. म्हणून अनंताची कल्पना ही जे खरं अनंत आहे, विष्णू या अर्थाने, ज्याला अंत नाही असा जो अनंत आहे, त्या अनंताची बरोबरी हे करू शकत नाही. म्हणून या कल्पिताला चतुर्दशी दिली आहे. आणि पंचदशी म्हणजे पौर्णिमा त्या अचिंत्य अनंताची आहे. या अनंताच्या नागफण्यामध्ये आणि चतुर्दशी तिथी कल्पनेत दर्शना इतकेच काव्यही भरलेलं आहे. किंबहुना दर्शन आहे म्हणूनच काव्यही आहे. श्लोक 83. 660 नाम बघतो आपण. धनंजय. ओम धनंजयाय नमः. यत् दिग्विजये प्रभूतं धनम अजयत
ते धनंजयः अर्जुनः, म्हणजे ज्याने आपल्या सामर्थ्याने आपल्या देशाच्या समृद्धीकरता विपुल संपत्ती मिळवलेली आहे तो धनंजय होय. श्री विष्णूच्या नावामध्ये धनंजय हे एक नाव आलंय. धनंजय म्हणजे अर्जुन इतकंच आपल्याला माहित होतं. श्री विष्णूचे नाम का, तर ते पुढे बघणारच आहे आपण. त्याआधी धनंजय शब्दाचा अर्थ बघू. धनम जय असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच धनाची जीत ज्यांनी मिळवलेली आहे किंवा धन ज्यांनी अर्जन केलाय, मिळवलेला आहे, किंवा धनाचा जो स्वामी आहे तो धनंजय. धनंजय हे नाम शुभफलितता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. जो यश समृद्धीयुक्त आहे आणि ज्याला सर्व निश्चित प्राप्त होतो तो म्हणजे धनंजय. गीतेमध्ये भगवंत विभूती सांगताना म्हणतात की पांडवानां धनंजयः, म्हणजे पांडवांमध्ये धनंजय म्हणजे जो अर्जुन आहे त्याला धनंजय नाम आहे. तो धनंजय मी आहे. धनम जयती इति धनंजयः, जो धन जिंकतो तो धनंजय, अशी ही व्याख्या केली जाते. जिंकणं कुठं, तर युद्ध किंवा द्यूत यातून धन जिंकणारा असा अर्थ निष्पन्न होतो. म्हणजे जो बल सामर्थ्याने किंवा बुद्धी सामर्थ्याने दुसऱ्याला द्वंद्वामध्ये परास्त करून त्याचे धन जिंकतो तो धनंजय. जो धोपट मार्गाने मेहनत मजुरी करून किंवा कला कौशल्याची कामे करून किंवा व्यापार उदीम करून किंवा कारखानदारी करून धनोपार्जन करतो तो काही धनंजय नव्हे. तो व्यापारी किंवा सेवा देणारा मजूर ज्याला म्हणता येईल तो सेवक या अर्थाने. तो धन उत्पन्न करणारा आहे, जिंकणारा नव्हे. ब्राह्मणही धनंजय नव्हे, ते भिक्षुक आहेत. तो निरीच्छ राहून विद्याध्ययन आणि तप करीत राहतो ब्राह्मण. उरला तर क्षत्रिय, जो चातुर्वर्णांपैकी जे सांगतात आहे ते, त्यातला उरला तर क्षत्रिय तोच धनंजय होय. तो धनाचं उत्पादन करीत नाही किंवा ते मागतही नाही, पण आपल्या बाहुबलाने किंवा बुद्धिबलाने तो दुसऱ्यापासून ते जिंकून घेतो. आणि हे जे आहे हे ते गौरवास्पद मानलं आहे. मेहनत मजुरी करणे म्हणजे ही भीक मागणे म्हणजे लाजिरवाणे. मग धनोपार्जनाचा एक मार्ग उरतो तो म्हणजे मग अपहार, ज्याला चोरी किंवा जबरदस्तीने लुटून घेणे म्हणून चोर, डाकू, लुटेरे हे काय धनोपहार करून करतात. परंतु तेही धनंजय नव्हे. ज्याच्या मनगटात आणि मेंदूमध्ये बल आहे, अधिक बळ असेल, त्याने दुसऱ्याला पराभूत करून धनापहार करावा, त्याचं नाव धनंजयत्व. महाभारत काळी अर्जुन हा एकवीर मानला जात होता म्हणून तो धनंजय. भारतीय युद्धही त्यानेच जिंकले म्हणून पांडवानां धनंजयः असं भगवंत जी विभूती सांगताना म्हणतात ते यासाठी. आता महाभारत काळापेक्षा मानव समाज प्रगत झालाय आणि हे धनंजयत्व गौरवास्पद न आता रौरवास्पद झालाय. म्हणजेच कसं भयंकर, भीषण, घोर झालाय. पण अशा लोकांना धनंजय म्हटलं जाणार नाही. जो यथाशक्ती काम करेल आणि यज्ञशेष भक्षील तो धनंजय म्हटला जातो. धनंजय हे नाम असं आहे की त्यामध्ये आश्वासस्ता याला म्हणता येईल, म्हणजे आश्वस्त होणं ज्याला म्हणते, आश्वस्तता आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे धनंजय नाव. हे नाव असलेलं धैर्यशील आणि निर्भय असतात. ज्यांचं नाव आहे ते जणू काही धैर्यशील आणि निर्भय असतात. वीरता त्यांच्या ठाई ठाई असते असं म्हटलं जातं. कधीही ते पराभूत न होणारे असतात. कटिबद्ध असतात कुठल्याही कार्यासाठी. सदैव आव्हानांना तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असते. दयाळूपणा, निस्वार्थीपणा, सहनशक्ती, निष्ठा असे अद्भुत गुण या नावात आहेत. परमेश्वरात तर हे सगळे गुण आहेतच, म्हणून परमेश्वराचं नाम धनंजय म्हटलेलं आहे. विष्णूचं जे नाम सांगितलंय ते धनंजय या अर्थाने पण कसे, तर धनाचा विजेता कसे आहेत विष्णू? समृद्धी आणि ऐश्वर्याचे दाता आहेत. कारण श्री म्हणजे लक्ष्मी, ही ज्याच्या जवळ म्हणजे धनसंपत्ती, समृद्धीची देवता आणि स्वतः भगवान
भग या शब्दामध्ये षडगुण आहेतच. आपल्याला माहिती, आपण बरेचदा बघितलं आहे. ज्ञान, वैराग्य, धर्म, ऐश्वर्य, समृद्धी, यश, औदार्य ही सगळी गुणांची समृद्धी ज्याच्याकडे आहे तो भगवान. आणि पुन्हा श्री ही ज्याच्या जवळ आहे, म्हणजे लक्ष्मी ज्याच्याकडे आहे असा तो. आणि त्याच हे सगळं तो देतोही, म्हणजे त्याचा प्रदाताही भगवंत आहे, श्री महाविष्णू आहे. म्हणजे महान संपत्तीचे विजेते भगवान श्रीकृष्णही, म्हणूनही त्यांना उद्देशून धनंजय म्हटलंय. धनंजयती सह धनंजय. महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णांनी मोठे धन मिळवले होते, जिंकले होते. याही अर्थाने श्री विष्णूंचे एक नाम धनंजय असे आहे, ते सार्थ आहे.